नमस्कार, मी पौर्णिमाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला सांगली स्टाईल शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचा आयकॉन प्रेस करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सांगली स्टाईल शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे, पाव चमचा मीठ घेतले, 2 चमचे लाल तिखट आणि 1 छोटा चमचा हळद घेतली आहे। चवीनुसार आपण पाव चमचा मीठ घेतले। आता आपण पहिल्यांदा हे सर्व भाजून घेऊयात, शेंगदाणे आणि तीळ। इथे मी लोखंडी पॅन ठेवला गॅसवर। आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊयात। पहिल्यांदा फक्त जरासे गरम करून घ्यायचे। तीळ इथे भाजून झालेत। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। तीळ भाजून झालेत। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे पहिल्यांदा मी साफ करून घेतले। कधी कधी शेंगदाण्यामध्ये खडे किंवा एक दुसरा काहीतरी कचरा असतो, म्हणून पहिल्यांदा आपण हे साफ करून घ्यायचे। आता हे खरपूस असे आपण भाजून घेऊया पॅनमध्ये। इथे शेंगदाणे भाजत आलेत। आता यामध्ये लसूण घालूयात आपण। एक 2 मिनिटं लसूण सुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊयात। गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवली आहे। आता यामध्ये जिरा घालून घेऊयात आपण भाजायला। एक 2 मिनिटं फक्त हे परतूया, भाजून घेऊया। जिरं जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं, अर्धा टीस्पून किंवा 1 चमचाभर, छोटा चमचा भरून। आपलं हे व्यवस्थित असं भाजून झालंय। आता आपण हे थंड होऊ देऊयात, त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात जाडसर। चला तर मग आपण हे थंड होण्याची वाट बघूयात। इथे मी चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। हे पहा, चटणीचं टेक्स्चर बघा कसं आहे, मस्त झाली आपली चटणी। इथे आपली ही चटणी तयार आहे। इथे आपली खमंग खुसखुशीत अशी सांगली स्टाईल शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग खुसखुशीत नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।